नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आज सकाळची सुरुवात अशी घाई गडबडीत झाली. चिकू बघा कसा छान टी व्ही बघत खेळत होता आणि त्याला सकाळचं झोपवलं ना मगच मला कामांची सुरुवात करता येते. नाहीतर मग हे असं त्याला खेळायला टाकायचं शेजारी आणि मग त्याच्या शेजारी बसून कामं आवरायची. अशी कामं केल्याशिवाय त्याच्याशिवाय माझी कामं होत नाही. दुपारी आम्ही दादाला आणायला गेलतो, पण आज आम्हाला बॅगेत बसायचं नव्हतं. येताना आदू असा अवतार करतो ना, जाताना मी त्याला किती आवरून देते छान छान, पण येताना अगदी असा गुंडासारखा कॉलर वगैरे वर करून येतो. त्याला जरा खोकला आणि सर्दी झालं, मी पप्पाने औषध पाजलं तर तोंड बघा कसं केलं. आणि पिलूला काय समजतं, मम्मा जेवायला बसली की त्याला रडायचं असतं. फौजीने घेतल्यावरच मग मी जेवण केलं. आणि आता हे रोजचं झालं आहे आमच्या घरात दुपारचं. फौजींना झोपायचं असतं, दुपारचं जरा आराम करायचा असतो. मग आदू त्रास देतो म्हणून ते त्याला पण झोपवतात. मग त्याचा ट्युशनचा टायमिंग असतो नेमका दुपारचा. त्याला उठवता मला नाकी नऊ येते अक्षरशः. खूप कष्ट घ्यावं लागतात कसं तरी त्याला नादून कुठल्या तरी गोष्टीला, मग त्याला उठवून पाठवावं लागतं. बळच कसं तरी त्याचं आवरून त्याला पाठवलं. त्याला चॉकलेट दिलं, पार्कमध्ये जाऊ वगैरे सांगून मग तो गेला. दुपारी जरा कामं लवकर आवरलेली, चिकू पण झोपलेला, म्हणून म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी. आज जरा गाजर वगैरे होते घरात, ते बनवावं म्हटलं. गाजराचा हलवा आणि कोथिंबिरीची वडी. पिलू मध्येच उठलं, मग त्याला घेत घेत कामं करायला लागली. पार्कमध्ये गेलतो, जात नाही तोपर्यंत आदू बघा लगेच कंप्लीट घेऊन आला माझ्याकडे. काय झालं? असू दे, चला. आदूची फ्रेंड मला सांगत होती की आदू ट्युशनमध्ये अभ्यास करत नाही अजिबात. मधून घरात आल्या जळकट स्मेल यायला लागला. मी पटकन बघितलं तर गाजराच्या हलव्याचा मी तसाच गॅस चालू ठेवलेला आणि बाहेर गेले ती पार्कमध्ये जाण्यासाठी. येईसपर्यंत बघा त्याची काय हालत झाली होती. एवढं वाईट वाटलं ना मला. त्यात थोडं गरम पाणी टाकून डिशवॉशर टाकून ते गरम करायला ठेवलं, तर एवढी मोठी परत निघाली. एवढं वाईट वाटतं ना. गृहिणीच माझं मन समजू शकतात. एकतर गॅस वाया गेला, तो पदार्थही खराब झाला. कोथिंबिरीच्या वड्या मात्र छान झाल्या होत्या. तो गॅस मी बंद करून गेलते, पण हा कसं काय विसरलं मलाच समजलं नाही. संध्याकाळी फौजींसाठी हळद दूध दिलं थोडं. त्यांचा पण घसा जरा दुखत होता. पिलूला असं खेळायला दिलं आणि मग मी जरा भांडी वगैरे घासली संध्याकाळची. आणि अक्षरशः 12 वाजलेले, तरी पण आमच्या पिल्लूच्या डोळ्यात लांबपर्यंत कुठे झोप दिसत नव्हती. असा गेला आजचा दिवस आमचा छान. बाय.